शेतात काम करताना अशा प्रकारचे बूट घातले पाहिजेत तर सोपं आहे. कोणते गमबूट का जंगल बूट? हां असे बूट घातले तर चालणं सोपं होतं आणि कीटकांपासूनही संरक्षण, पायाचंही संरक्षण होतं आहे, काटा मोडत नाही. आणि विशेषतः कीटक दारे धरताना म्हणजे पाण्यात काम करताना तर पाहिजेतच. आणि याच्यात चालणं खूप सोपं होतं ना, म्हणून अशा प्रकारे बूट घाला. चला आज कोणतं काम करतंय ते पाहूया आपण. मस्त वाटतंय ना. संत्र्याच्या बागेत आज काय काम करतोय ते पहा. मंडळी गुड मॉर्निंग बरं का, गुड मॉर्निंग. काय लावलंय बरं शेतात आता? हां आपलं घरगुती भाजीपाला जो आहे त्याच्यामध्ये मिरची आहे, हां इकडून कोबी लावलेलं आहे. हां हे कोणतं आहे? हे काय लावलंय? हे कोबी आहे, कोबी हे कोबी आहे, मिरच्या आहे, फ्लावर आहे, फ्लावर. कोबी फ्लावर. अच्छा आणि इकडून ही मिरची, पुढे शिमला मिरची आहे. हां आता वांगे लावायचे, टमाटर आहे. अच्छा. ह्या रोपं आणलेत काही अगदी घरगुती खाण्यासाठी थोडंसं पाहिजे म्हणून आणले. घरगुती, बाकी काय नाही. हां आणि ते पण या संत्र्याच्या बागात दुसरं काही पीक करता येत नाही आहे मध्ये, कारण आता मोठं झालं आहे संत्र्याचा बाग, म्हणून अशा प्रकारे चाललं आहे थोडक्यात. मंडळी नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही आलो आहे संत्र्याच्या बागामध्ये. आता हा संत्र्याचा बाग आहे, आता जवळजवळ 4 वर्ष झालेत. ह्याच्यामध्ये दुसरं काही पीक घेता येत नाही आहे मध्ये, म्हणून आम्ही फक्त खाण्यासाठी म्हणून काही पिकं घेणार आहोत किंवा भाजीपाला लावणार आहोत. पाहूया आपण. ह्या संत्र्यांच्या रांगांच्या मध्ये एक एक वाफा केला आहे मध्ये, आणि अशा प्रकारे फळभाजी आणि काही पालेभाजी लावणार आहेत आम्ही, अशी व्यवस्था केली आहे. मध्ये एका रांगेत पुढचे पण आहे ते पण लावणार आहे. आता ही मिरची, कोबी, फ्लावर अशा प्रकारे थोडंसं लावतो आहे. आता उद्या बाकीचं लावूया, आज एवढं. हे कोणती वांग्याची रोपं आहेत ना तुमच्या हातात? रोप येतं आणि टमाटर येतं. टमाटर पण लावायचे. आपलं घरगुती काय होतं, म्हणजे घरगुती खाण्यासाठी. आणि याला कुठलंही आता पेस्टिसाइड्स किंवा काहीच नाही, औषध नाही, शेणखत. हे मध्ये ते हां 4 वर्ष झाडं झाल्यामुळे झाडामध्ये आता दुसरं काहीच पीक करता येईना. आपल्याला भाजीपाला जो आहे तो तो इथेच होईल. त्याच्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. नगरच्या दुकानातून, गांधीच्या दुकानामधून हां रोपं कसे मिळतात? हे हे 1.5 रुपये 2 रुपये अशा प्रकारे अच्छा. रोपं मिळतात. आणले की लावून द्यायची आणि आपलं भरपूर झाले. आपल्याला उलट संपणार नाही हे एवढं. रोप आहे. हां. बाकीचे मुळा, शेपू, कोथिंबीर, धने, त्यानंतर मेथी, हे सगळं याच्यामध्ये थोडं थोडं लावायचं म्हणजे आपल्याला घरगुती कंटिन्यू चालू ठेवणार आहे. एक एक सारा झाला की पलीकडे सारे तास एक थोडं थोडं लावायचं, म्हणजे 8 दिवस पुरून या हिशोबाने 8-8 दिवस टप्प्याने लावलं की पुढं ते कंटिन्यू चालू राहतं. म्हणजे किती अंतरावर लावलं हे? 2-2 फुटावर आहे मिरचीचं. आता त्या शेजारी टमाटर चालतं, शिमला मिरची आहे. असं आलटून पालटून लावताय? हा, म्हणजे एक साईडने होतं, कारण एकत्र घुसणार नाही. 2-2 फुटावर याच्यासाठी की मिरची वाढती, हां त्याच्यामुळे एकत्र गुतू नये त्यासाठी मिरच्या 2-2 फुटावर अंतर ठेवून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी असं कडेला लावायचं थोडंसं ना, मध्ये सेंटर रोपाची नाही. वाढ चांगली होती वरून घ्यावर, म्हणजे त्याच्या वरून केल्यानंतर त्याला पाणी निचरून जातं खाली जमिनीत, त्याला वाढायला चांगलं संधी मिळते. परत आता टमाटर वाढले की त्याला परत बांधावं लागेल. त्याला हां ओझं होतं ना, टमाटर पडतील, आणि म्हणून त्याला परत काहीतरी बांधावं लागणार आहे. तू लाव ना काही. लावते ना. आता माझा व्हिडिओ काढायचा आहे म्हणून हात धुवायला लावलेत. तसं काय पाकिट.
असं 2 चिमटीत का? घे पुढं बस. किती अंतरावर? 2 फूट पुढे घ्या अजून थोडं. खाली? मातीमध्ये घालायचं खाली गोड्यात न घर आणि वरून माती लाव त्याला. जा पुढे घेऊन. ह्या अंतरावर एवढं? मॅडम आता टमाटोची रोपं लावत आहेत. हे आहे ना? शेतात काम करणं खूप छान आहे ना, पण खूप कष्टदायक आहे. असं पाहायला छान वाटतं पण कष्ट किती आहेत. आता आपण याला कोणतंच रासायनिक खत घालणार नाही आहे. नैसर्गिक. हां, शेणखत टाकू आपण. हां, थोडंसं टाकू. याच्या बाजूने आहे ना वांगे नाही लावायचे. मग कारण ही मोठे, हां, हे मोठे होतात. होणार. मग याच्या बाजूने मुळ्याचं फक्त आता हां थोडं लावायचं. मुळा थोडं हां, असं वरुंब्यावर लावायचा ना मुळा. इथून पुढे वांगी खालच्या बाजूपर्यंत लावायचं नाही. अच्छा इकडे मुळा लावायचा. अच्छा, ओके. काय आता हे मुळा? मुळ्याचं बीज थोडं थोडं लावतात ना? एकच लावायचा ना. मी एकदा लावले होते, तो खूप आले होते एका ठिकाणी एक. आता मिरच्याचे शेजारी लावतायत मुळे. अगदी छोटं छोटं खूप बारीक बी आहे ना, ह्याच्यासारखं मोहरीसारखं बी येते. तेव्हा एकच लावावं लागतंय, खूप नाही लावायचे ना. आणि याला पोकळ माती पाहिजे असते ना, अशी पोकळ, म्हणजे त्याची वाढ होती. खूप बारीक बिया नाही. दाखवा बरं, दिसत नाही. खूप खूप बारीक मोहरीसारखं. हे तर हाता बोटावर आलंय. इतकं छोटंसं बीज आहे. एका ठिकाणी एकच लावायचं. जास्त लावलं तर मग ते वाढ होत नाही त्याची. हात धुवून धुवून लावावं लागतं एकच. एकच घेतला हातावर. या साईडने पण लावायचं का मिरच्यांच्या मध्ये एक एक? हां, त्याचं कारण काय? कारण मुळा लवकर येतो, याला वेळ लागतो. हां, म्हणून तोपर्यंत मुळा निघून जाईल ना. म्हणजे 2 मिरच्यांच्या मध्ये पण एक मुळा आपण लावू शकतो ना. आता पहा किती छोटंसं बीज आहे. अगदी मोहरीसारखंच एक अगदी छोटं छोटं बीज आहे. एकच लावायचं म्हणल्यावर मुश्किल आहे ओला हात झाल्यावर लावणं. हां, चिटकून घ्यायचं ना बोटाला ओल्या. आणि थोडं पोकळ मातीमध्ये लावलं की पोकळ वाढ होती. भालसिंग सर, रिटायरमेंट नंतर छान काम काढलंय तुम्ही. मुळ्याचं एक बीज शोधून लावणं चाललंय. आरोग्याला सगळ्यात चांगलं होतं. सगळ्यात ना. कच्चा सॅलड पण रात्री नाही खात बरं का मुळा. आणि शिवाय दह्यासोबत पण नाही खात. काही लोक खातात, हा भाग वेगळा. पण बहुतेक मुळा दह्यासोबत खात नाहीत, म्हणजे दुग्धजन्य पदार्थाबरोबर.
म्हणजे ते एकमेकांना अपायकारक आहेत किंवा विरुद्ध आहार आहे म्हणून. आता मुळा आल्यानंतर रोज मुळा खायचा. आता एवढे मुळे येणार आहेत ना, संपणार सुद्धा नाहीत आपल्याला. भाजी बी होती. हां, भाजी होती. मुले के पराठे खायचे आता, एकदम एकच नंबर. की कोणतं बी आता हे धने, धना आहे मेथी, ती पुढे आता कोथिंबीर आणि मेथी, धने, बरंच बी अजून लावायचं. अगोदर काय काढता? धने म्हणजे कोथिंबीर थोडे थोडे लावायचे ना, लावायचे नाही टाकून द्यायचे. नाही तर बुचके लावले तरी चालते त्याला. हां, बुचके लावा म्हणजे ते आपल्याला घ्यायला सोपं पडतं. आणि थोडी थोडीच लावा, एकदम नाही लावायची. 8-10 दिवसाच्या फरकाने लावत जाऊ. आता हे 2 मिरच्यांच्या मध्ये थोडेसे धने म्हणजे थोडी थोडी कोथिंबीर येईल. याला म्हणायचं बुचका लावणं. लय नाही घ्यायचे, थोडेच घे. थोडे घ्यायचे ना. जाते ते येते असे एक 5-6 घ्यायचे होते. असे हे पण जास्त होत आहेत का? हां, आता मॅडम शिकताय है की नाही इतके. हां. म्हणजे असे मध्ये 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 थोडे थोडे लावायचे. आठवड्याला 8 दिवसाला 8 दिवसाला लावायचे. 4-5 दिवस 8 दिवस. हे तर ओल्या हातामुळे जास्त कमी होत आहे बरं का ते. नाही काय थोडं चिकटून घ्यायचं. आता लई ओलं आहे इथं. मॅडम पडायला लागली. हे होतंय वेस्ट. पलीकडून बी खोस ना मध्ये मुळे त्याच्या ते वागता नाही येत एवढं मला. पलीकडून जा तेवढी लाईन घे करू. त्याची पलीकडून जाऊ. हां, तेवढी इथपर्यंत लाईन घे अशी. खूप खोल पण नाही ना जायला पाहिजे. नाही बरोबर. पाणी कमी झालंय मोटरीचं. ओल्या हाताने चिटकत ना. बस का तिकडे चिखल नाही जाता येत. बाजल मेथी काढली आता लावायला. म्हणजे लावायची नाही मेथी, आता टाकायची आहे. आणि आपल्याला इतकी थंडी वाजत असते, पण ह्या पाण्यात मात्र अजिबात थंडी वाजत नाही, कारण हे पाणी खूप गरम आहे ना. धरणी आईच्या पोटातून आलेलं पाणी गरम आहे किती, अजिबात थंडी वाजत नाही इथे. आणि शूज असे असल्यामुळं तर काही प्रॉब्लेमच नाही. मेथी कुठं टाकता आता इथे साईडला ऑलरेडी ओलं झालेलंच आहे. आता त्यात मेथी टाकतायत. मेथी लावत नसतात, मेथी टाकतात. हां, तेवढंच ठिकाण भरपूर झालं आपल्याला, कारण संपणार पण नाही मग एवढी मेथी. नाही, इकडे कोरडं आहे पलीकडे, तिथे आहे. इथं कोरडं आहे ना, तिकडे जास्त टाका. त्या बाजूला कमी पडली ना. हां, दाताळ फिरवायचं नाही ह्याच्यात, पण ते ओल्याच्यात फिरवता येईल का? पण मग हलवायचं, खालीवर करायचं.
म्हणजे मेथी झाली. एवढी सुद्धा भरपूर होईल आपल्याला मेथी. आता काय घेतलंय? पालक. पालक टाकायची आता. हा इकडचा भाग थोडासा पालक घेतली आहे. पाणी देणं सोपं होईल का? हे पाईप टाकायचं. हाच पाईप टाकायचा. आता एवढा पालकाचं झालं, बस पुरे झालं. आपल्याला ते चुका आहे ना, थोडं चुका टाकू ना. काही येत नाही ह्या दिवसात, पण हिवाळ्यात सगळ्याच भाज्या येतात, है की नाही? तो आंबट चुका आहे, त्याचं बी ठेवलेलं आहे ना, ते टाकू. हे पालकाचं बी असं असतंय पहा. हे आहे पालकाचं बीज. मुठभर टाकलंय आता. हे कोणतं बीज आहे? शेपू. हात सरळ करा बरं. हे शेपूचं बी आहे. कसं दिसतंय ना बारीकसं. जिरे किंवा बडीशेप सारखं. इथे थोडी शेपू टाकली आहे. हे इथं थोडीशी राहिलं आहे, इथं टाका. इथं शेपू. बाज झाली, जास्त होईल ती. जिथे आता पालेभाज्या टाकलेल्या होत्या, कोरडं येते, त्याच्यात थोडंसं खालीवर करायचं. दाताळ्याने खालीवर करायचं, म्हणजे ते बीज गेलं आता जमिनीत. कारण नुसतं आपण हाताने टाकलं होतं वरून ना, ते काही लावलेलं नव्हतं. कुंडीत पण होऊ शकतं. आता दाताळ्याने माती खालीवर केली म्हणजे ते बीज खाली जाईल. मग त्याच्यात पाणी सोडायचं. तर लेवलमध्ये करतायत बरोबर ते. असं भाजीपाला कुंडीत पण करता येईल का? एक दोन बीज टाकत शक्य आहे. आहेत करणारे, करतात ना. टेरेस गार्डन, है की नाही? थोडं इकडे पण अजून हलवावं लागेल. मेथीचं मधलं ते शेपूचं होतं. म्हणजे पालक, शेपू आणि मेथी या 3 भाज्या झाल्यात. तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या लावलेल्या आहेत. आणि आता ही कशी वाढ होते या संदर्भात अपडेट तुम्हाला नक्कीच देत जाईल.